विठ्ठल उमप फाउंडेशन प्रस्तुत मृदगंध पुरस्कार 2025 ही जेव्हा जाहीर झालं त्यावेळेला एक असं नाव आपल्या समोर आलं जे नाव आज महाराष्ट्राच्या नव्हे तर जगभराच्या प्रत्येक अशा माणसाच्या हृदयात कोरलेला आहे जो आवाज आजही आपल्या ऐकण्यात आला नाही असं होऊ शकत नाही। तो आवाज म्हणजे गझल नवाज भीमराव पांचाळसर यांचा। सर आपलं स्वागत आहे। मृदगंध पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार हा आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, काय भावना आहे, काय सांगाल? एवढा सुंदर एवढा मातीचा पुरस्कार मृदगंध आणि तो एका मातीच्या माणसाला मिळाला। आमचं जगणंच मातीचं आहे, खेड्यापाड्यातून आलेलो आम्ही आणि विठ्ठलरावांच्या नावाचा तो पुरस्कार ज्यांचं माझं खूप स्नेहबंध होतं असा पुरस्कार। आणि मग हा पुरस्कार कसा आहे माझ्यासाठी तर कारवा आहे गझलचा जायचे आहे पुढे, हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे। हे गझल वैभव जे सुरेश भटांनी आम्हाला दिलं ते पुढे नेण्यासाठी अजून काय मदतगार होते, असे पुरस्कारच मदतगार होत असतात आणि तेही विठ्ठलरावांच्या नावाचे पुरस्कार। म्हणून हा पुरस्कार अंगा खांद्यावर मिरवत आयुष्य पुढे चालायचं, गझल पुढे घेऊन जायची त्यासाठी वापरणार। तुम्ही एक किस्सा सांगितला की विठ्ठल दादा आणि तुम्ही मिळून एखादा गझलचा कार्यक्रम तुम्ही लिहित होतात, गझले लिहित होतात आणि तुमचं बोलणं झालं होतं, तो किस्सा काय होता जरा आम्हाला ऐकायला आवडेल। त्यांना गझलेची खूप आवड होती, अत्यंत आवड, आणि गझल लिहायचे पण ते, आणि त्यांना गझल संग्रह काढायचा होता। माझं नंदेशी पण बोलणं झालं होतं नंतर, पण विठ्ठलराव हयात असताना आम्ही तासनतास बोलायचो गझलचं तंत्र असू दे गझलचं तंत्र, त्याचा रदीफ काफिया, त्याचा आकृतीबद्ध या विषयावर, आणि त्यांचा कवाली वाज होता मुख्य म्हणजे त्याच्यावर बोलणं व्हायचं। आणि ते मला की आप नजर से गुजारो इसको, आणि मला सांगा काय करूया पुढे। तर आमचं बसायचं ठरायचं, नंतर आम्ही एखाद्या वेळेस बसायचो, पण ते पुस्तक मात्र त्यांचा तो संग्रह मात्र अधुरा राहिला। ते गेले, खूप खंत वाटते। तुमचे आणि त्यांचे फार जवळचे संबंध होते हो, आणि तुमची गाणी ऐकण्यासाठी ते तुमच्या कार्यक्रमाला यायचे, संमेलनाला सुद्धा यायचे, कार्यक्रमाला ते यायचे, संमेलनाला यायचे, औरंगाबाद, अमरावती, कुठे कुठे संमेलनाला यायचे, नदेश उदेश हे सोबत असायचे। एवढं प्रेम दिलं त्यामध्ये। एखादी आठवण आणि एखादं गाणं कोणतं दादांचं तुम्हाला आवडतं? त्यांची एवढी गाणी आहेत, तो सतत अवतीभोवती रुंजी घालत असतात। आणि खरं तर ही गाणी, आता मी जरी गझल गात असलो तर ही जी लोकगीतं आहेत, ही जी लोकांमधून येणारी गाणी आहे, मी लोकगीतातूनच आलेलो आहे, त्याच्यामुळे ही गाणी आपल्याला जगवत असतात। असेच विठ्ठलराव आहेत। एखादी गझल जर विठ्ठल बाबांसाठी जर तुम्हाला एक डेडिकेट करायची असेल आता दोन या गर्दीत तो आवाज चालला नाही, एक चार शब्द फक्त। पालवीने दिली ना फुलाने दिली, पालवीने दिली ना फुलाने दिली, सावली ही मला, पालवीने दिली नाही ना फुलाने दिली नाही, पालवीने दिली ना फुलाने दिली, सावली मला या उन्हाने दिली, असं वाटायचं आवश्यक। आज हा पुरस्कार आपण घरी घेऊन जात आहे, विठ्ठलदादांचा पुरस्कार, ही आठवण ताजी करण्याची एक कदाचित हा मार्ग असेल आणि हा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आला, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र फार आनंदित आहे। कारण आणि त्यांच्या इतकाच मी आनंदित आहे। ज्या वेळेला आपल्याला हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला काय मनात भावना होती? एकदम आनंद विभोर, मन असं आनंदाने भरून गेलं। आणि नंतर नंदेशचा फोन आला, त्याला म्हटलं काय घडलं, मला अपेक्षा नव्हती आणि अनपेक्षित धनलाभ झाला माझ्यासाठी, अनेक अर्थाने धनलाभ असं। इतर ह्या वर्षभरात तुम्हाला खूप पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झाले, त्या मानाने हा पुरस्कार अजून एक पुरस्कार मिळाला आहे आणि हा पुरस्कार तुमच्यासाठी किती स्पेशल आहे? खूप स्पेशल आहे, कारण तो विठ्ठलरावांच्या नावाचा आहे, तो एका लोककलावंताच्या नावाचा आहे, तो माझ्या जीवाभावाच्या स्नेही बंध ज्यांच्याकडे होते त्यांच्या नावाचा आहे, आणि जे नंदेश आणि उदेश आणि हे कुटुंब ज्याच्यात इन्वॉल्ड आहे, जे मोठ्या जीवाभावाने हे करत आहेत, त्यांच्या मेहनतीचा पुरस्कार आहे, तो अत्यंत प्रिय आहे। धन्यवाद। विठ्ठल उमप फाउंडेशन हे नुसते पुरस्कार नाही तर सामाजिक कार्यसुद्धा करत असतं, तर त्याविषयी आपण काय सांगाल? त्यांच्या सामाजिक कार्याला, त्यांच्या सांस्कृतिक कार्याला, त्यांच्या कलावंतांना पुढे घेऊन जाण्याच्या कार्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद। आपण आवाज इंडियाशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला हा पुरस्कार जाहीर झाला त्यामुळे खूप आनंद होतोय आणि खूप खूप अभिनंदन। शुक्रिया, थँक्यू। कॅमेरामॅन संतोषसह मी सागर, आवाज इंडिया मराठी।